काल समतोल आहार बघत होतो आपण. समतोल आहारामध्ये आपण प्रामुख्याने त्याची व्याख्या किंवा डेफिनेशन पाहिली. एक साधी सोपी व्याख्या पण अजून एक आपण बघू शकतो की ज्याच्यामध्ये सर्व योग्य पोषक घटक योग्य प्रमाणात असतात. मग ते प्रथिने असेल की पिष्टमय पदार्थ असेल, खनिजे असतील, किंवा विटॅमिन्स किंवा जीवनसत्व असतील. तर हे जे काही पोषक द्रव्य आहेत ती सगळी आपल्याला वेगवेगळ्या खाद्यपदार्थांच्या द्वारे योग्य त्या प्रमाणात आहारातून मिळणे, त्या आहाराला आपण समतोल आहार म्हणतो. आणि समतोल आहारामध्ये आपण प्रामुख्याने काय बघितलं की टाइप्स बघितले, ते म्हणजे प्रकार बघितले: उच्चवर्गीय समतोल, मध्यमवर्गीय, निम्नवर्गीय. आणि त्याच्यावरती आहारावरती परिणाम करणारे घटक मध्ये वय, लिंग, शारीरिक क्रिया म्हणजे कामाचं काय स्वरूप आहे, तुमची शारीरिक अवस्था पण मॅटर करते. म्हणजे तुम्ही प्रेग्नन्सी मध्ये आहात, लॅक्टेशन पिरियड मध्ये आहात, तुम्ही अडल्टसंट पिरियड मध्ये आहात, तर ह्या वेळा तुमची कॅलरीजची इनटेकची गरज वाढते. आणि त्याबरोबर ती मल्टीव्हिटॅमिन्स, आयर्न सप्लिमेंटरी, कॅल्शियम सप्लिमेंटरीची पण आपल्याला काय होते, प्रामुख्याने गरज पडते. आर्थिक उत्पन्नाचा पण आपण काय बघितलं होता, एक भाग बघितला होता कालच्या लेक्चरमध्ये, की आर्थिक उत्पन्न जर तुमचं चांगलं असेल तर तुम्हाला सगळे पदार्थ अवेलेबल होतात किंवा तुम्हाला खायला पोषक घटक पण व्यवस्थित मिळतात. परंतु तेच तुमची आर्थिक परिस्थिती चांगली नाहीये, तर अशा वेळेस तुम्हाला जे काही अवेलेबल आहे त्याच्यामधून तुम्हाला समतोल आहार शोधावा लागतो. अशा वेळेस तुमचं स्किल खूप महत्वाचं ठरतं. नंतर आता आपण बघितलं होतं की कुटुंबाचा 6वा पॉईंट बघितला होता, कुटुंबाचा आकार आणि स्वरूप. ह्याच्यावरती पण खूप गोष्टी बघायच्या. बघा, कुटुंबाचा प्रकार काय, तर एकत्रित कुटुंब आहे तर सदस्य संख्या काय असते, जास्त असते. मग त्यामुळे आपोआपच काय होतं की सगळ्याच गोष्टींची गरज जास्त प्रमाणात लागते. मग अशा वेळेस पण काय होतं की अं, सगळ्या गोष्टींचं मॅनेजमेंट किंवा प्लॅनिंग खूप चांगल्या पद्धतीने लागतं. तर एवढ्या सगळ्या लोकांना व्यवस्थित आपण पोषण किंवा न्यूट्रिशन देऊ शकतो. तर छोटं कुटुंब असेल तर उलट ते सोपं जातं जास्त. मोठं कुटुंब असेल तर त्याला खूप मोठं प्लॅनिंग लागतं, कारण मग एखादी भाजी करायची म्हटली तर ती भाजीची तयारी निवडण्यापासून त्या भाजीला लागणाऱ्या गोष्टी क्वांटिटी जास्त प्रमाणात असते. मग ते मोळणे, करणे, धुणे, मोळणे ह्या सगळ्या गोष्टींना वेळ लागतो. आणि ते सगळं बनवणं किंवा त्याची प्रिपरेटरी तयारी करणं, मग त्याला प्लॅनिंग लागतं खूप चांगल्या प्रकारचं. तर आपण व्यवस्थितपणे ते मॅनेज करू शकतो. माणसं जास्त असल्यावर हाताला कमतीला माणसं पण जास्त असतात, परंतु त्याच्याबरोबर कामं पण खूप मोठ्या प्रमाणात वाढतात. कधी कधी मग बायका मोठ्या फॅमिलीमध्ये काही कमी पडलं तर मग भाजी परत करत बसत नाही, तर मग कधी दही बरोबर खातील, कधी चटण्यांबरोबर खातील, असं थोडंसं त्या ऍडजस्ट करतात. मग न्यूट्रिशनचा प्रॉब्लेम होतो. हं? आता अन्न शिजवण्याची पद्धत आणि वेळ, 7वा पॉइंट बघत होतो आपण. आता विचार करा तुम्ही की तुम्ही खूप हेक्टिक तुमचा वर्कलोड आहे. तर वर्क लाईफ बॅलन्स करताना म्हणजे तुम्ही बाहेर जॉब करताय किंवा काय करताय, तुम्हाला 7:30 पावणे 8लाच बाहेर पडायचंय. मग तुम्ही पहाटे उठलं पाहिजे, मग तिथून स्वयंपाक केला पाहिजे. तर तुम्हाला वेळ कमी आहे. अशा वेळेस तुम्ही एक तर प्रिपरेटरी प्लॅनिंगने आदल्या दिवशी थोडी तयारी करून ठेवू शकता आणि मग सकाळी करू शकता, किंवा मग कमी वेळ असेल तर तुम्हाला झटपट असणाऱ्या गोष्टी काय कराव्या लागतात, बनवाव्या लागतात. तर मग त्यामुळं भरपूर जर वेळ असेल तर तुम्ही थोडंसं कमी जास्त किंवा वेळेनुसार बऱ्याच गोष्टी तुम्ही मॅनेज करू शकता. किंवा आता वेळाअभावी बऱ्याच म्हणजे उन्हाळी पदार्थ म्हणा, आपले पापड बनवणे म्हणा किंवा उन्हाळी कामं म्हणा, ही खूप बायकांच्यातून कमी झालीत. कारण का, तर वेळेचं नियोजन होत नाही, जॉब, वर्कलोड आणि या सगळ्या गोष्टींमध्ये. आणि आपोआपच मग ते ह्या गोष्टी विकत आणल्या जातात आयत्या, रेडीमेड्स. असं खूप वेळा होतं. तर प्रामुख्याने काय करावं लागतात, की आणि जेवणाच्या वेळा प्रत्येकाच्या लक्षात घ्याव्या लागतात आपल्याला. शक्यतो की बाबा एका ठराविक टाइम मध्ये जर लोक जेवली तर, नाही तर मग काय होतं, खूप आधी जेवण बनवून ठेवलं ते एकतर खराब तर होईल किंवा ते तेवढं सकस किंवा तेवढं फ्रेश राहणार नाही अन्न, किंवा पोषक घटकांचा नाश होऊ शकतो खूप वेळ ठेवलं तर. हम्म तर प्रामुख्याने काय करायचे की आपल्याला समजा कमी वेळ लागायचा असेल तर आपण प्रेशर कुकर वापरू शकतो. हं? किंवा पण त्याच्याकडे आपण ते करताना आपण पोषक घटकांचा नाश पण होणार नाही, त्या गोष्टी पण आपण काय केलं, लक्षात ठेवला पाहिजे. कधी कधी आपण काय करतो, रंग एनहान्स करण्यासाठी आपण भाज्यांमध्ये रंग टाकतो. ते चुकीचं आहे. बाहेर हॉटेलमध्ये हे जास्त प्रमाणात होतं. तर तसं नाही व्हायला पाहिजे.
तर त्याच्यामध्ये मध्ये जे काही नॅचरल आहे ते वापरूनच आपण ते केलं पाहिजे. हम्म. आणि सगळ्या प्रकारच्या चवी जेवणामध्ये अवेलेबल पाहिजेत. मग ते आंबट, गोड, तिखट, कडू सगळ्या प्रकारचे रस हे जेवणामध्ये हवेत. हम्म. त्यामुळे काय होतं की एकूणच आपल्याला काय होतं, समाधान लाभतं. हं? कारण रुचीमध्ये वैविध्य निर्माण केलं तर तीच तीच गोष्ट रिपीटेडली कुणाला आवडते का? नाही. तर रुचीमध्ये जर वैविध्य असेल, त्याच्यामध्ये जर वेगळे वेगळेपणा असेल, तर प्रत्येकाला खायला प्यायला किंवा ती गोष्ट स्वीकारायला पण सहज सोपं जातं. आणि या खाद्यपदार्थाच्या अशा वैविध्यतेमुळे काय होतं, मानसिक समाधान, शारीरिक समाधान, तृप्ती एक प्रकारची मिळते. त्यामुळे त्या अन्नाला वेगळंच म्हणजे त्याचं डेकोरेशन छान पाहिजे, त्याचा रंग चांगला पाहिजे, रंगसंगती चांगली पाहिजे, चव चांगली पाहिजे. इव्हन आपण वेगवेगळ्या प्रकारची भांडी वापरून पण, की बाबा कधी-कधी आपण काचेचे प्लेट्स वापरू शकतो, कधी स्टीलमध्ये व्हरायटी वापरू शकतो. तर त्याच्यामुळे पण किंवा भाजी काढायला बाउल्स वेगवेगळे वापरू शकतो. असं करून पण त्याचं आपण रंगसंगती करून दिसायला किंवा हे करायला छान केलं तर आपल्याला जेवण पण छान जातं. नंतर भौगोलिक गोष्टी. आता भौगोलिक घटकाचा विचार करताना पण आहारावरती परिणाम होतो. कसा होतो? तर प्रामुख्याने विचार करा, की जिथं जे अन्नपदार्थ पिकतात त्याचंच जास्त प्रमाणामध्ये काय असतं? तिथे आधिक्य असतं वापरण्यामध्ये. कारण इव्हन आयुर्वेदामध्ये पण सांगितलं, की देश साधने सांगितले, की तुम्ही ज्या देशात राहता तिथं जे पिकतं ते शक्यतो तुम्ही खावा. एक तर पहिली गोष्ट म्हणजे तेच तुम्हाला साम्य असतं. कारण तुम्ही जे पिंडी आहे ते ब्रह्मांडी आहे, ब्रह्मांडी आहे ते पिंडी. म्हणजे तुमच्या शरीरात तुमचा तो भाग जो आहे त्याच्यानुसार तुमचं शरीर ढळलेलं असतं. आणि मग तुमच्या हवामानामध्ये जे पिकतं ते तुम्हाला साम्य असतं शक्यतो. बाहेरच्या गोष्टींचं बघा, तुम्ही आता अलीकडे बघता की उन्हाळ्यातील हे कलिंगड म्हणा किंवा आपलं खरबूज ते आता 24 महिने मिळायला लागले. सीझनल फळांचं प्रमाण कमी झालंय. पूर्वी त्या सीझनमध्येच ती फळं मिळायची. तर तसं आता कुठल्याही सीझनमध्ये कुठलंही फळ पण ते शरीराला चांगलं नसतं किंवा साध्य होत नाही. त्या सीझनमध्ये ती फळं खाल्लं तर ती शरीराला साध्य होतात किंवा त्याचे फायदे मिळतात. हं. तर आता प्रामुख्याने काय की आता बघा जसं तुम्ही साऊथकडे जाल तसं तांदळाचं प्रमाण जास्त वाढत जातं किंवा नॉर्थ इकडे सेव्हन सिस्टर्स आहेत, सिक्कीम वगैरे तिकडे पण नॉनव्हेज आणि तांदळाचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे. तर लक्षात तिथं जे काही पिकतं तेच शक्यतो तिथल्या जेवणामध्ये प्रामुख्याने वापर केला जातो. त्याप्रमाणे हवामानाचा पण परिणाम होतो बघा. हं. शारीरिक तापमान म्हणजे थंड वातावरणामध्ये शारीरिक तापमान नॉर्मल ठेवण्यासाठी पण काय करायला लागतं, की चयापचयचा क्रिया पण वेग पण जास्त असतो. म्हणजे उष्णकटिबंधीय प्राण्यापेक्षा थंड कटिबंधीय प्राण्याचे म्हणजे कटिबंधातील लोकांचा चयापचयाचा रेग हा 5% जास्त असतो. मग 5% जास्त असल्यावर काय होतं? अशा वेळेस तुम्हाला कॅलरीज, उष्मांक त्यांच्यापेक्षा जास्त घ्यावे लागतात. आलं का लक्षात? तसंच उष्णकटिबंधीय वातामध्ये घामाचं शरीरात म्हणजे पाणी खूप घाम बाहेर पडत असतो, स्वेटिंग खूप होत असतं. मग अशा वेळेस पाण्याचं संतुलन राखण्यासाठी आपल्याला इलेक्ट्रॉल, ओआरएस, नारळाचं पाणी, लिंबू सरबत ह्या गोष्टींचा आहारामध्ये जास्त प्रमाणामध्ये कैरीचं पन्हं किंवा असे हे जे काही गोष्टी आहेत, ज्या तृप्ती भागवतात किंवा तहान भागवतात किंवा ज्या शरीराला आल्हाददायक तर ह्या गोष्टींचा आपल्याला जास्त वापर करावा लागतो. नंतर आपण 9वा पॉइंट बघणार आहोत, धार्मिकता. आता तुम्हाला माहिती आहे, हे सांगायची मला काही गरज नाही, की भारतामध्ये खूप अनेक धर्माचे लोक राहतात. हं. आणि इतर देशातले पण इतर धर्मीय लोक पण आपल्या देशामध्ये बरीच स्थलांतरणं झाली. कारण आपल्याकडं बरीच आक्रमणं झाली. म्हणजे इंग्रजांचं आक्रमण असू दे, नंतर पूर्वी मुसलमानांचे खिलजीचं आक्रमण असू दे तिकडून. हं. गफनी ते सगळे ते हे जे काही अफगाणिस्तान, पाकिस्तान इकडून सगळी आक्रमणं झाली किंवा आपली तर ह्या सगळ्यांच्यामध्ये पण इतर वेगवेगळ्या धर्माची लोकं आपल्याकडे बाजारपेठेसाठी वेगवेगळ्या धर्माची लोकं आली. ग्रीसपासून ते सगळीकडे आपल्याकडे इकडे बाजारपेठेसाठी, मसाल्यांसाठी खास भारतामध्ये खूप लोकं येऊन गेली. तर त्याच्यामुळे सगळ्या धर्मांचे लोक आपल्या भारतामध्ये आढळतात. तर प्रामुख्याने आता बघा, की जैन धर्म पकडला तर त्यांच्यामध्ये कांदा, लसूण, बटाटा, फ्लॉवर ह्या गोष्टी खात नाहीत. कंदमुळं म्हणजे जे काही जमिनीच्या खाली उगवतात. मग ते गाजर असू दे, मुळा असू दे, कांदा असू दे, लसूण असू दे. तर हे गोष्ट ते खात नाहीत. मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मामध्ये प्रामुख्याने मांसाहार केला जातो.
हा, बेकरी प्रॉडक्ट्स पण ख्रिश्चन धर्मामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये वापरले जातात. हिंदू धर्मामध्ये पण श्रावण महिन्यामध्ये आपण बऱ्यापैकी धार्मिक महिना, त्यामध्ये नॉनव्हेज खात नाहीत, कांदा लसूण पण बरेच जण वर्ज करतात, किंवा देवाला आहार बनवताना पण, नैवेद्य बनवताना कांदा लसूण या गोष्टी वर्ज्य केल्या जातात. तर विशिष्ट सणांना विशिष्ट प्रकार केले जातात. तुम्ही विशेष करा लक्षात घ्या की प्रामुख्याने अक्षय तृतीया म्हणा, पाडवा म्हणा, ह्या ठिकाणी आपण काय करतो, पुरणपोळी करतो. इव्हन पुरणपोळी करतो, किंवा दिवाळीमध्ये आपण सगळे तळलेले, कारण थंडीची सुरुवात झालेली असते. अशा वेळेस आपल्या शरीराला कॅलरीची जास्त गरज असते, त्याचा आपण तळलेले पदार्थ बनवतो. म्हणजे चकली म्हणा, करंजी म्हणा, लाडू म्हणा, किंवा खारीक खोबऱ्याचे लाडू आपण ह्या सीझन मध्ये बनवतो. गुळ शेंगदाण्याचे लाडू, नंतर नागपंचमी आली की तीळ, गुळ शेंगदाणा, गुळाच्या पोळ्या, म्हणजे तिळगुळाच्या पोळ्या, तिळगुळाच्या रेवड्या, तिळगुळाचे लाडू, सगळंच म्हणजे हे जास्त प्रमाणामध्ये वापरलं जातं. म्हणजे त्या त्या सणानुसार, त्या त्या सामाजिक रचनेनुसार, त्या त्या गोष्टीनुसार, त्या त्या गोष्टींना खूप महत्व आहे. इव्हन आता पंजाबमध्ये, किंवा आपण जसं तिकडे जाऊ उत्तर प्रदेश, तिकडे तर पनीरचं प्रमाण जास्त प्रमाणात असतं. तिथं सगळे आलू पराठा, पनीर पराठा, त्याच्याकडे घी जास्त प्रमाणात वापरलं जातं, ऑइल जास्त प्रमाणात वापरलं जातं ना. जसं जसं आपण उत्तरेकडे जाऊ, जसं जसं थंडी वाढत जाते, त्याच्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी काय होतात, प्रामुख्याने वाढत जातात. म्हणजे सामाजिक जसं परिवर्तन झालं, किंवा धर्म परिवर्तन, आता मुसलमानाच्या तीजच्या दिवशी शिरखुर्मा केला जातो, तर त्या त्या धर्मानुसार त्या त्या गोष्टी ठरलेल्या असतात. किंवा बकरीच्या दिवशी तुमच्याकडे बकरी कापली जाते, तर तसं प्रत्येक धर्मानुसार त्यांच्या त्यांच्या गोष्टी ह्या त्याच्यानुसार पण अन्नाला धार्मिकतेनुसार पण वेगवेगळं महत्व आलेलं आहे. आता 10वा पॉइंट लक्षात घ्या, समतोल आहार आपण बघितला, पण समतोल आहार पोषक घटक चांगले पाहिजेत म्हणून सांगितलं. आता ते पोषक घटक कुठले कुठले आहेत? तर पोषक घटकामध्ये प्रामुख्याने काय करावं लागतं की प्रामुख्याने आपल्याला पोषक घटकामध्ये काय बघावं लागतं, तर प्रथिने येतात, स्निग्ध पदार्थ येतात, कर्बोदके येतात, जीवनसत्व येतात, खनिजे येतात, आणि पाणी, किंवा आणि चोथायुक्त पदार्थ, त्याला आपण फायबर म्हणतो इंग्लिशमध्ये, ते पण सगळ्यात खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या शरीराला त्यांची गरज असते. कारण फायबरयुक्त किंवा चोथायुक्त पदार्थ आपण जेव्हा खातो, शक्यतो, म्हणजे आता फायबरयुक्त पदार्थामध्ये काय येतं, तुम्ही जे सॅलड खाता ते सगळं, म्हणजे काकडी म्हणा, टोमॅटो म्हणा, किंवा लेट्युसी म्हणा, त्याच्यानंतर तुम्ही काय खाता, कोबी पण बरेच जण खिसून सॅलड टाईप खातात, काही जण मग त्याच्यामध्ये तसं आता अलीकडे असं पण प्रकार निघाला की स्प्राउट्स खातात, म्हणजे प्रथिने. म्हणजे आता पहिल्यांदा तुम्ही फायबर्स खायला पाहिजेत, म्हणजे वेट ज्यांना लॉस करायचं आहे, किंवा ज्यांना खूप दिवसभर तृप्त राहायचंय, किंवा इन्शुलिनचे स्पाइक ज्यांना नकोय, जेव्हा आपण जे कार्बोहायड्रेट खायला लागला की इन्शुलिन पटकन अप जातं, किंवा खूप शारीरिक गोड पदार्थ खाल्ला की इन्शुलिनचा स्पाइक जोरात येतो, कारण त्या साखरेला हे करण्यासाठी इन्शुलिनला काम करायला लागतं. तर ते इन्शुलिनचे स्पाइक कॉन्स्टंट हळूहळू यायला पाहिजे. तर मग तुम्ही पहिल्यांदा सॅलड खायला पाहिजे, त्याच्यानंतर प्रोटीन्स खायला पाहिजेत, आणि त्याच्यानंतर मग थोडे कार्बोहायड्रेट्स, आणि मग बाकीच्या गोष्टी हं? असं खायला पाहिजे. आयुर्वेद तर असं सांगतं की मधुर रसाचे पदार्थ अधिक खावा. तर मधुर रस खाल्ल्यानंतर मग तुम्ही जर नंतर मधुर रस खाल्ला खूप खाऊन, तर मग तो अजून खाल्ला जातो, तर जडत्व येतं. तर मधुर रस त्यांनी सांगितलं की आधी खावा, आणि मग बाकीचे रस हळूहळू नंतर खायला त्यांनी सांगितलेलं आहे. तर तसं प्रामुख्याने इथं काय करायचंय की आपल्याला, मग इथे समतोल आहारामध्ये काय काय येतं, प्रामुख्याने उष्मांक, कॅलरीज पहिल्यांदा महत्वाच्या लक्षात ठेवा की प्रत्येक व्यक्तीची कॅलरीजची म्हणजे गरज वेगवेगळी आहे. मी तुम्हाला ते सांगितलं की लिंग कसं आहे, स्वरूप कसं आहे कामाचं, किंवा ती व्यक्ती कुठल्या भौगोलिक परिस्थितीत राहते, त्याचं काम बैठ आहे का कष्टदायक काम आहे, ह्या सगळ्यांच्या विसरून ते जास्त मेहनती आहे का कमी मेहनती आहे, तो किती वेळ उभा असतो, किंवा तो स्पोर्ट्समन आहे का. तर त्याच्यानुसार त्यांची, म्हणजे कमी उष्मांक जे बैठं काम करतात, मध्यम ज्यांना जे थोडेसे त्यांची सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, तर थोडी काम पण त्यांना एक्झर्शन पण असतं, आणि काही जणांना जे अगदीच कमी मेहनत करतात, किंवा खूप जास्त मेहनत करतात, अशा लोकांना कॅलरीची उष्मांकाची शक्यता काय असते, प्रामुख्याने जास्त असते. हा, मग त्याच्यामध्ये प्रथिनेमध्ये पण तसंच आहे, पिष्टमय पदार्थांमध्ये तसंच आहे, स्निग्ध पदार्थांमध्ये तसंच आहे, पण हे लक्षात ठेवा की प्रामुख्याने
प्रति किलोग्रॅम वजना मग आपल्याला किती लागतात, तर 1 ग्रॅम किंवा 1.5 ग्रॅम प्रथिने लागतात. म्हणजे समजा तुमचं 50 किलो वजन आहे, तर तुम्हाला 50 ग्रॅम प्रथिने रोजची लागतात. हम्म. कमीत कमी बेसिक 50 ग्रॅम, 1.5 ग्रॅम लागतात एका किलोला, पण आपण 1 ग्रॅम पकडू. तर तुमचं वजन 50 किलो, तर तुम्ही डेली रिक्वायरमेंट तुमची 50 ग्रॅम प्रथिनांची तुमच्या शरीराला आवश्यक आहे. तर त्याच्यामध्ये साधारणतः आणि स्निग्ध पदार्थांपासून तुम्ही जेवणातल्या 18 ते 25% कॅलरीज ह्या स्निग्ध पदार्थांपासून घेतल्या पाहिजे. म्हणजे साधारणतः दिवसातून तुम्ही 3 ते 5 चमचे ऑइल वापरलं पाहिजे. मग ते त्याच्यामध्ये तूप पण आलं आणि तेल पण आलं, किंवा तुम्ही लोणी वापरत असाल तर लोणी पण आलं. म्हणजे तुम्ही ब्रेडला लोणी लावताय किंवा बटर लावताय किंवा चीज खाताय, तुम्ही चीज पिझ्झा खाता किंवा चीज खाता, ते पण एक फॅट मध्ये आलं थोड्या प्रमाणात. प्रोटीन्स पण आले पण फॅट्स पण आले त्याच्यामध्ये. तर प्रामुख्याने आणि साधारणतः कर्बोदकापासून आपल्याला 60 ते 70% कॅलरीज घेतल्या पाहिजेत. हं? तर स्निग्ध पदार्थ किती 18% पर्यंत, कर्बोदके साधारणतः 60% पर्यंत. ज्यांना वजन कमी करायचं त्यांनी अजून कमी करायचे, 40% ते 30% किंवा 50% पर्यंत आणायचे. नंतर जीवनसत्व हे सर्व प्रकारचे फळे आणि पालेभाज्यांपासून किंवा फळभाज्या, पालेभाज्या, फळे ह्या सगळ्यांपासून आपल्याला जीवनसत्वे मिळतात. ती 2 प्रकारची असतात, द्राव्य जीवनसत्वे आणि अद्राव्य जीवन. द्राव्य म्हणजे जी वॉटर सोल्युबल आहेत, वॉटर सोल्युबल जी आहेत ती पटकन व्होलाटाईल असतात, आणि ते म्हणजे जलद्राव्य. आणि स्निग्ध द्रव्यामध्ये काय येतात, तर सगळे विटॅमिन ए, डी आणि के हे जे आहेत ती फॅट सोल्युबल आहेत. हं? तर ही सगळी जीवनसत्वे आपल्या शरीराला गरजेचे असतात. विटॅमिन बी चे सगळे फॉर्म्स आणि विटॅमिन सी हे सगळं वॉटर सोल्युबल आहे. नंतर खनिज द्रव्यामध्ये कॅल्शियम आलं, मॅग्नेशियम आलं, फॉस्फरस आलं, लोह आलं, आयोडीन आलं, झिंक आलं. तर हे सगळे जे काही आहेत ते प्रामुख्याने सगळ्या व्यक्तींना खनिजांची आवश्यकता असते. आता आपण सध्या फिल्टरचं आरोचं पाणी वापरतो, मग त्याच्यामध्ये आपण काय करतो की आपला टीडीएस कमी करतो. मग टीडीएस कमी केला की बऱ्याच वेळा पाय दुखणे, केस गळणे, क्रॅम्प्स येणे, ह्या गोष्टी आपल्याला होतात. म्हणजे टीडीएस 50च्या खाली ठेवलं होतं, मग टीडीएस 50च्या खाली ठेवलं की पाणी गोड लागतं, परंतु आपली ही जी काही बरीच खनिज आहेत ती पाण्यामधून बाहेर पडतात. म्हणजे पाण्यामध्ये समजा तुम्हाला की बाबा लोह मिळतंय, तांब मिळतंय, कॅल्शियम, म्हणजे कॅल्शियम नाही मिळणार पाण्यातून, पण जे काही हे सोडियम म्हणा, पोटॅशियम हे इलेक्ट्रोलाइट म्हणा पाण्यातून मिळणारे, किंवा खनिज काय असतील पाण्यामध्ये, तुमच्या जिथल्या जमिनी आहेत तिथल्यानुसार त्याच्या पाण्याचं कॉम्पोजिशन असतं. त्या जमिनीमध्ये ज्या धातूचं जास्त प्रमाण आहे ते पाण्यामध्ये तुमच्या आढळून येतं साधारणतः. तर ते सुद्धा पाण्यातून तुमच्या निघून जाऊ शकतं. म्हणून आपण मग आरओचा टीडीएस साधारणतः 100च्या आसपास सेट करायचा. तो म्हणजे आपल्या जे काही म्युन्सिपाल्टीचं पाणी येतं तो साधारणतः 200 ते सव्वा 200, 250च्या आसपास असतो. बोरच्या पाण्याच्या 800च्या आसपास टीडीएस असतो. परंतु आपण जे आरओचं पाणी वापरतो तो अगदी 50 किंवा 40च्या खाली ठेवला असतो, पाणी गोड लागावं म्हणून. तर तो आपण साधारणतः कमीत कमी 100 ते 125च्या आसपास काय केला पाहिजे, सेट केला पाहिजे. त्यामुळे ही मिनरलची जी डेफिशियन्सी ती आपल्याला होणार नाही. किंवा मग तांब्याची साईज असेल, तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवणे. मॅग्नेशियम जर पाहिजे असेल किंवा झिंक पाहिजे असेल तर मग त्या त्या पदार्थांचा वापर ज्याच्यामध्ये जास्त प्रमाणात, किंवा मग सप्लिमेंटरी यूज आपण करू शकतो. ना आयर्नसाठी आपण लोखंडाच्या कड्यात भाज्या करणे, किंवा गूळ, काकवी, बीट ह्या गोष्टींचा, आता ते पुढे येईलच, पण मी तुम्हाला एक थोडंफार कल्पना देते. नंतर पाणी कमीत कमी 8 ते 10 ग्लास पाणी आपलं डेली. मग थंडीमध्ये आपलं पाणी कमी पिलं जातं तरी सुद्धा आपण काय केलं पाहिजे, मग ते नुसतं तुम्हाला पाणी जात नाही तर तुम्ही सूप बनवा वेगवेगळ्या प्रकारचे, किंवा वेगवेगळ्या प्रकारचे सूप बनवल्यानंतर तुम्हाला किंवा कोमट पाण्यामध्ये, किंवा तुम्ही ग्रीन टी वगैरे, किंवा कोमट पाण्यामध्ये तुम्ही आलं, तुळस, पुदिना, गवती चहा असं टाकून किंवा ते हे करू शकता. किंवा पाण्यामध्ये तुम्ही काय करू शकता की बाबा एका पाण्यामध्ये मिंट फ्लेवर्ड पाणी, एकामध्ये साधारणतः तुळशीची पानं टाकून तुळस फ्लेवर्ड पाणी असं पण पिऊ शकता. म्हणजे पाण्याची थोडीशी चव वेगळी होते आणि आपण पाणी जास्त प्रमाणात पितो. हा, मग तुम्ही बटर मिल्क प्या किंवा सूप प्या गरम गरम. आता बटर मिल्क थंडीमध्ये कोणाला पिऊ वाटत नाही, ठीक आहे, पण चहा, कॉफी जास्त प्रमाणात पिलं तर तुमचं डिहायड्रेशन होतं. चहा, कॉफी शरीराला डिहायड्रेट करतात. चहा, कॉफीने युरिनचं प्रमाण, स्टूलचं प्रमाण वाढतं. म्हणजे ते डायुरेटिक आहेत. चहा किंवा कॉफी त्याच्यामध्ये कॅफिन असल्यामुळे ते डायुरेटिक आहेत. म्हणजे डायुरेटिक म्हणजे काय, तर ते लघवीचं प्रमाण वाढवतात आणि मग डिहायड्रेशन होतं.
त्यावेळेस तुम्ही जर चहा कॉफी जास्त प्रमाणात पित असाल तर तुम्हाला पाणी पिणं अजून जास्त गरजेचं आहे. हा, कारण तुमचं डिहायड्रेशन होतं, तुम्हाला अजून जास्त प्रमाणामध्ये पाणी पिणं गरजेचं आहे. तर लक्षात आलं का तुम्हाला काय काय येणार ह्याच्यामध्ये? आणि फायबर चोथायुक्त पदार्थ हा एक अजून गोष्ट येईल. चोथायुक्त पदार्थामध्ये सगळ्या प्रकार आले, मग पालेभाज्या आल्या चोथायुक्त पदार्थामध्ये, सगळे सॅलेड्स आले चोथायुक्त पदार्थामध्ये, ज्याच्यामध्ये फायबरचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे चोथायुक्त. तर ते चोथायुक्त पदार्थ काय करतात, आपल्याला खूप वेळ फायबरमुळे लवकर पोट भरतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय होतं की संडास किंवा कॉन्स्टिपेशन होत नाही चोथ्यामुळं. तुमचं आतडं काय होतं की पूर्णपणे स्वच्छ व्हायला किंवा अन्न पुढे पुढे ढकलायला पण खूप चांगल्या पद्धतीने मदत होते. तर आता आपण काय बघितलं, हे समतोल आहार बघितला. तर आता समतोल आहार बघितल्यानंतर लक्षात ठेवा की प्रामुख्याने आता आपल्याला काय बघायचंय की न्यूट्रिशन किंवा पोषण बघायचं की पोषण म्हणजे काय. आता आपण काय बघितलं पहिल्या ह्याच्यामध्ये, मागच्या लेक्चरमध्ये अन्न म्हणजे काय बघितलं, अन्नाची कार्य बघितली, आहार म्हणजे काय बघितलं, आहारामध्ये समतोल आहार म्हणजे काय, समतोल आहाराचे प्रकार बघितले, समतोल आहारावरती परिणाम करणारे घटक बघितले, समतोल आहार कुठल्या न्यूट्रिएंट्सनी किंवा कुठल्या पोषण द्रव्यांनी एकत्र केल्यावरती समतोल आहार तयार होतो ते पाहिलं आपण आता. आणि आता आपण पोषण किंवा न्यूट्रिशनला आपण सुरुवात करत आहोत. हा, तर आता पोषण किंवा न्यूट्रिशन म्हणजे काय, लक्षात घ्या. तर प्रामुख्याने पोषण म्हणजे काय की जे काही आपल्याला लिव्हिंग ऑर्गॅनिझमला जे काही कॉम्बिनेशन ऑफ द प्रोसेससाठी किंवा आपल्याला जगण्यासाठी जे काही आपण नेसेसरी गोष्टी आहेत किंवा जे काही गरजू गोष्टी आहेत, त्या गरजू गोष्टी कशा लागतात तर आपल्याला आपल्या शरीराला मेंटेन करायला किंवा त्यांची क्रिया किंवा त्यातील फंक्शन्स चांगले व्हायला लागतात किंवा आपली ग्रोथ व्हायला किंवा आपलं रिन्युअल व्हायला, या गोष्टींसाठी आपल्याला ह्या पोषक पोषक जी द्रव्ये आहेत ती लागतात. म्हणजे प्रामुख्याने काय होतं की जे अन्नामधून मिळणारी काय आहेत विविध पोषक घटक किंवा त्यांची कार्य, आणि ह्याचा अभ्यास करण्याचं जे शास्त्र आहे त्याला आपण काय म्हणतो, पोषण शास्त्र म्हणतो. आणि त्या पोषणाला किंवा न्यूट्रिशनला आपण काय म्हणतो की प्रामुख्याने ते काय असतं की एक प्रकारचं सगळं अन्नातून जे काही आपल्याला न्यूट्रिशन किंवा जे काही अन्न घटकातून मिळणारे आपल्याला पोषक द्रव्ये, ती पोषक द्रव्ये काय करतात, तर प्रामुख्याने आपल्याला काय करतात, जिवंत राहण्याला मदत करतात, आपल्याला मेंटेनन्स किंवा आपल्या शरीराचं कार्य नियंत्रित करायला मदत करतात, नंतर आपल्या वाढीसाठी आणि आपल्या सगळ्या गोष्टींचं नाविन्यकरण किंवा ऊर्जेप्राप्तीसाठी ज्या मदत करतात त्यांना आपण पोषक घटक किंवा पोषण किंवा न्यूट्रिशन असं म्हणतो. आता पोषण शास्त्र काय आहे किंवा पोषण म्हणजे काय बघितलं, तर पोषण शास्त्र म्हणजे काय, तर अन्नातून मिळणारी जी काही विविध घटकं आहेत त्यांची कार्य, त्यांच्या प्राप्तीची स्थानं, मानवी शरीरावरती होणारा त्यांचा परिणाम आणि मानवाच्या आरोग्यावरती होणारा परिणाम, त्यांचा काय करतं, अभ्यास करतं. पोषणशास्त्र कशाचा अभ्यास करतं की पोषक घटक जे काय आहेत ते सगळे, म्हणजे कर्बोदके म्हणा, प्रथिने म्हणा, जीवनसत्वे म्हणा, ही सगळी पोषक घटक आहेत. तर अन्नातून मिळणाऱ्या विविध पोषक घटकांचं त्यांची काय करायचे, हे पोषक घटकांचं कार्य काय आहे, त्यांची फंक्शन्स काय आहेत, त्यांची प्राप्तीची स्थानक आहेत, म्हणजे ते कशा कशातून मिळतात, त्याच्यानंतर मानवी शरीरावरती त्याचा काय वापर होतो किंवा त्याचा कसा वापर होतो, आणि त्याच्या डिफिशियन्सीजनी किंवा त्याच्या ह्याच्याने आरोग्यावरती काय परिणाम होतात याचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे कुठलं शास्त्र आहे, पोषण शास्त्र आहे. तर पाउंडफिंट आणि जे रॉबिन्सन्स हे सायंटिस्ट आहेत त्यांच्या मते काय आहे की ते काय म्हणतात की उत्तम पोषण काय आहे, मानवाच्या जीवनातील अगदी महत्वाची अविभाज्य अशी बाब आहे. शरीराला ज्या प्रकारचा आपल्याला आहार मिळतो त्यावरती शरीराचं सौष्ठत्व, शरीराचं आरोग्य, शरीराची पुनर्निर्मिती, हे सगळं काही त्याच्यावरती अवलंबून आहे असं पाउंडफिट आणि रॉबिन्सन्स हे शास्त्रज्ञ म्हणतात. आता प्रामुख्याने बघा की पोषण काय आहे आपण बघितलं आता. पर्याप्त पोषण म्हणजे काय की ऑप्टिमम न्यूट्रिशन म्हणजे काय, इंग्लिशमध्ये आपण त्याला काय म्हणतो, पर्याप्त पोषण. पर्याप्त पोषण मराठीत म्हणतो, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतो ऑप्टिमम न्यूट्रिशन. तर ह्याची
व्याख्या काय आहे किंवा काय आहे आपण त्याला असं म्हणू शकतो. तर त्याच्यामध्ये काय लिहिलं पर्याप्त पोषण मध्ये, की शरीराची जी काही सर्व शारीरिक मानसिक कार्य सुरळीत चालण्यासाठी आपल्याला आवश्यक अशी पोषण मूल्य शरीरामध्ये योग्य प्रमाणे प्राप्त करून घेतल्यानंतर आपण काय करतो, जर ती पोषक तत्व प्रमाणापेक्षा किंवा आवश्यकतेपेक्षा जर अधिक असतील तर त्याला आपण काय म्हणतो, की पर्याप्त पोषण म्हणतो. म्हणजे आपल्याला समजा रोजच्या डेली रिक्वायरमेंट मध्ये मला व्हिटॅमिन सी अगदी 20 मायक्रोग्रॅम लागणार आहे समजा, पण मला ते त्याच्यापेक्षा थोडंसं 25 मायक्रोग्रॅम किंवा 20 मायक्रोग्रॅमच्या आसपास किंवा 22 मायक्रोग्रॅमच्या आसपास मिळतात. तर ते म्हणजे पर्याप्त पोषण म्हणतो आपण त्याला. हं की आहे तेवढं किंवा त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात मिळतं त्याला आपण ऑप्टिमम न्यूट्रिशन असं म्हणू शकतो. आता पोषक घटक मी तुम्हाला न्यूट्रिएंट्स मागे सांगितलं, की शरीराच्या वाढीसाठी, शरीर संवर्धनासाठी जे काही रासायनिक घटक आपण अन्नातून घेतो, त्या सर्व अन्न घटकांना आपण काय म्हणतो, पोषक घटक म्हणतो. आणि ती 6 आहेत. तुम्हाला सांगितलं तसं कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे, खनिज द्रव्ये, पाणी आणि 7वं आपण चौथा आता नवीन फायबर आपण ऍड केलेलं आहे. ते लिहिलं नाही लिहिलं तरी चालेल. आता हे पोषण बघितलं, पण आता पोषण बघितल्यानंतर आपण काय बघणार आहोत, कुपोषण म्हणजे काय, तर त्याच्यावरती खूप मोठा प्रश्न येतो बरं का. कुपोषण म्हणजे काय सांगून एक्सप्लेन करून कुपोषणाचे किंवा प्रकार, त्याचं महत्व, त्याचं हे सगळं आपल्याला कारण काय कुपोषणाची हे आपल्याला विचारलं जातं पेपरमध्ये. तर कुपोषण म्हणजे कुणाला सांगता येईल का, कुणाला काय वाटतंय, तुम्हाला स्वतःला काय वाटतं कुपोषण म्हणजे काय? कुपोषण झालं म्हणतो ना आपण, कुपोषित बालक आहेत किंवा आदिवासी भागामध्ये कुपोषणाचं प्रमाण जास्त प्रमाणात आढळून येतं आपल्याला. तर कुपोषण म्हणजे काय, कोणाला सांगता येईल का? जे मॅडम जे सगळे वेगवेगळे जे पोषक घटक आहेत ते न मिळाल्यामुळे अ, शरीराची योग्य ती वाढ होत नाही किंवा त्याचा परिणाम शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होतो आणि त्याच्यामुळे वेगवेगळे आजार होतात. व्हेरी गुड. हम्म. तर कुपोषण म्हणजे काय, मग ते आपले काही काही पोषक घटक घेतो आपण 6 किंवा 7 जे आपण बघितले ते. तर एक तर त्याचा अभाव असेल, ते कमी प्रमाणात मिळाल किंवा आधिक्य असणे. आधिक्य जास्त प्रमाणात असल्यावर पण त्याचे जास्त प्रमाणात असल्यावर त्याचे पण इफेक्ट वाईट होतात. कुठली गोष्ट प्रमाणात असणं महत्वाचं असतं. ती कमी असेल तरी त्याचे तोटे भोगावे लागतात, ती जास्त प्रमाणात असेल तरी तिचे तोटे भोगावे लागतात. तर कमी त्याचा अभाव आहे किंवा त्याचं आधिक्य, दोन्ही गोष्टींमुळे जो काही असमतोल निर्माण होतो आपल्या शरीरामध्ये, समतोलपणा राहत नाही, समत्व राहत नाही, तर असमतोलपणा निर्माण होतो. त्या स्थितीला आपण काय म्हणतो, कुपोषण असं म्हणतो. पोषक घटकांचा अभाव किंवा आधिक्य, त्याच्यामुळे शरीरात होणारे जे काही असमतोलत्व आहे, त्या स्थितीला आपण कुपोषण किंवा माल न्यूट्रिशन, इंग्लिशमध्ये त्याला काय म्हणायचं, माल न्यूट्रिशन असं म्हणतात. हं? तर आता लक्षात घ्या की प्रामुख्याने काय होतं, की आपण अपर्याप्त पण आपल्याला अन्न मिळू शकतं आणि इतकं की आवश्यकतेपेक्षा जास्त होतं. तुम्ही बुफे सिस्टम्स आहेत सध्या, तुम्हाला आवश्यकतेपेक्षा जास्त कसं, कधी कधी आपण काय करतो, मला एखादी गोष्ट आवडते, तर मला समजा बासुंदी आवडते, तर मी एकच वाटी ऍक्च्युली खायला पाहिजे, पण मग मी त्यावेळेस काय करते, नाही अजून एक वाटी, अजून एक वाटी, अजून एक वाटी करते, 2 3 कधी कधी काही जण 4 वाट्या पण पिऊ शकतात. बाकीचं जेवण काही करणार नाही, पण नुसती बासुंदीच पिईन. पण त्याचे पण काय होणार आहेत, की कधी कधी जुलाब लागू शकतात किंवा लॅक्टोज इंटॉलरन्सने किंवा ओव्हर कॅलरीज घेतल्यामुळे तुम्हाला जडत्व येऊ शकतं. डायबिटिक असाल तर त्याचे प्रॉब्लेम्स वेगळे येणार, की असं प्रत्येक गोष्टीचे आपले आपले फायदे तोटे आहेत. आता बफे जीवनमध्ये इकडे चाट पण ठेवलेलं असतं, इकडे जेवण पण असतं, इकडे सूप पण असतं, एकीकडे चायनीज असतं लग्नामध्ये. मग अशा वेळेस काय खाऊ कळत नाही आपल्याला. मग आपण थोडं 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 करत करत इतकं खातो, ते आपलं खाणं अति होतं, आधिक्य होतं. तर हे पण चांगलं नाही. तर त्यामुळे काय, की दोन्ही गोष्टी आहेत, म्हणजे अपर्याप्त, ज्यांना आदिवासी लोक किंवा ज्यांचं हातावरचं पोट आहे, अशा लोकांना प्रत्येक वेळेस सगळं खायला पण मिळणार नाही आणि काहींना आवश्यकतेपेक्षा जास्त खायला मिळू शकतं. तर ते दोन्ही प्रकारची गोष्टी काय आहेत, कुपोषणामध्ये येतात. आता कमतरतेचं किंवा अभावाचं 2 टाइप्स येतात, एक कमतरतेचं किंवा अभावाचं कुपोषण आणि आधिक्याचं कुपोषण.
आता अभावाच्या कुपोषणामध्ये काय होतं की यामध्ये पोषक घटकाच्या अभावामुळे काय होतात शरीरावरती हानिकारक परिणाम होतात. म्हणजे एक किंवा अधिक पोषक घटक जर आपल्या शरीरामध्ये काय करत असतील की आवश्यकतेपेक्षा जर कमी प्रमाणात असतील, अपर्याप्त असतील, तर त्यामुळे काय होतं की प्रामुख्याने काय होतं की हानिकारक दुष्परिणाम आपल्या शरीरावरती काय होतात दिसून येतात. आणि त्याला आपण काय म्हणतो कुपोषण असं म्हणतो. हम्म. त्याचा बघा उदाहरण जर घ्यायला गेलं तर प्रथिनचा जर अभाव असेल तर आपल्याला झुरणी आजार होतो. झुरणीला आपण किंवा मुडदूस होतो, व्हिटॅमिन ड च्या अभावासाठी मुडदूस होतो. किंवा व्हिटॅमिन ए जीवनसत्व असेल तर रातआंधळेपणा येतो आपल्याला, डिफिशियन्सी असेल अभावामुळं. तर झुरणी म्हणजे आपण किंवा क्वॉशरकर म्हणतो आपण इंग्लिशमध्ये. हं? की क्वॉशरकर मॅरस्मस जे आजार आहेत ते प्रथिनांच्या अभावी होतात. नंतर व्हिटॅमिन डी च्या अभावी मुडदूस होतो. मुडदूस सगळ्यांना माहित असेल. आणि व्हिटॅमिन अ च्या अभावी रातआंधळेपणा येतो आपल्याला. रात्री दिसत नाही काही लोकांना, तर त्यांना व्हिटॅमिन ए चा डिफिशियन्सी असेल तर तर हे कुपोषणाने होणाऱ्या गोष्टी आहेत. आणि आधिक्यानं काय होतं की आवश्यकतेपेक्षा जर जास्त परिणामामध्ये जर पोषक घटक आपल्या शरीरामध्ये झाली तर त्याला आपण पोषण आधिक्याचे कुपोषण म्हणतो. त्याच्यामध्ये समजा आता कर्बोदके तुम्ही जास्त प्रमाणात घेतली, खूप प्रमाणात कार्बोहायड्रेट्स पदार्थ तुम्ही खाताय. भारतीय जेवणामध्ये प्रामुख्याने कार्बोहायड्रेटचं प्रमाण खूप जास्त प्रमाणात आहे. तर त्याच्यामुळे काय होतं की ओबेसिटी किंवा जाडी येणं किंवा स्थूलत्व येणं ह्याचं प्रमाण जास्त वाढतं. ह्याच्या उदाहरणामध्ये लक्षात घ्या. आता कुपोषण असायची कारणं काय आहेत? तर प्रामुख्याने 10 कारणं येतात त्याच्यामध्ये. समजा कुटुंबातील सदस्यांची संख्या जास्त प्रमाणात आहे. ज्यावेळेस खायला खूप तोंड आहेत आणि कमवणारा माणूस एखादा दुसराच आहे, अशा वेळेस कुपोषण होण्याची, कमी अभावाचं कुपोषण होण्याची शक्यता दाट असते. दुसरी गोष्ट आर्थिक परिस्थिती. तुमची आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि तुम्ही बाहेर सारखं जंक फूड खाताय, बाहेरून मागवून खाताय, अशा वेळी तुमच्याकडे ओबेसिटी होऊ शकते. आणि आर्थिक परिस्थिती जर तुमची चांगली नाही तर तुम्हाला खायला कमी मिळतं अशा वेळेस, किंवा पोषक घटकांचा अभाव आहे तुमच्याकडे, तर अशा वेळेस तुम्हाला वेट लॉस किंवा खूपच कमी वजन किंवा विटॅमिन्स लॉस डेफिशियन्सी किंवा वजन अगदी तुमचं तुमच्या वयाला 25 किलो वजन पाहिजे, तुम्ही 15 किलो वजन, असं एवढं कमी वजन पण असू शकतं. हम्म. आहार आणि पोषण विषयाचे अज्ञान. बऱ्याच लोकांना आहार काय असतो किंवा पोषण म्हणजे काय आहे, न्यूट्रिशन काय आहे, कशाचं प्रमाण जेवणामध्ये किती प्रमाणात पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींचं अज्ञान असल्यामुळं पण कुपोषण होऊ शकतं. आलं का लक्षात? नंतर पचन संस्थेशी संबंधित आजार. आता बऱ्याच जणांना कुठल्या पदार्थाचं सांगितलं की ह्याच्यामध्ये काय मिनरल्स किंवा काय विटॅमिन सगळ्यांना सांगता येईल का? नाही. तर कारण त्यांना त्याच्याविषयीचं ज्ञानच नाही. हं? दुसरी गोष्ट पचन संस्थेशी संबंधित आजार आहेत. समजा तुम्हाला इरिटेबल बॉईल सिंड्रोम आहे. तुम्हाला सारखं सारखं पटकन स्टूलला पास, की मी काही पण खाल्लं की लगे बॉईल इरिटेबल होतं आणि तुम्हाला स्टूल पास करावं लागतं, किंवा काहीतरी तुमच्या इंटेस्टाईन मध्ये ऑब्झर्वेशन विषयी समस्या आहे, किंवा तुम्हाला काही सिलियाक डिसीजेस आहेत, किंवा तुम्हाला कॉन्स्टिपेशन मलावष्टंभाचा आजार आहे, अशा वेळेस तुम्हाला भूक लागणार नाही, अग्निमांद्य होणार. तर हे सगळे पचन संस्थेशी जे काही किंवा सिव्हिअर ऍसिडिटी आहे, तुम्हाला गॅस्ट्रायटिस आहे, जळजळ होत आहे, तर अशा वेळेस उलटी व्हायचे चान्सेस जास्त असतात. तर ह्या सगळ्या असे पचन संस्थेशी जे संबंधित आजार आहेत त्याच्यामुळे पण कुपोषण होण्याची शक्यता असते. तुम्हाला गॅस्ट्रोएंटरिटिस झाला, उलटी जुलाब झाल्या किंवा क्रॉनिक, तर अशा वेळेस इतक्या उलटी जुलाब होतात की तुम्ही काहीच खाऊ शकत नाही. आणि मग अशा वेळेस कधी कधी 2-2, 3-3 दिवस उपाशी राहायला, किंवा तुम्ही पाणी नाही घेतलं, डिहायड्रेशन होऊ शकतं, किंवा तुमचं वेट लॉस पण, किंवा तुम्हाला प्रामुख्याने काही गोष्टींचे म्हणजे कुपोषण होण्याची शक्यता पण दाट प्रमाणात. तुम्ही खूप दिवस आजारी असता तर तुमचं तोंड येतं बघा थोड्या दिवसांनी लगेच, कारण का तुम्ही आजारी असताना तर खूप दिवस आजारी राहिल्यामुळे प्रतिकारशक्ती पण वीक असते, तर तुम्ही मल्टीव्हिटॅमिन डेफिशियन्सी निर्माण होते आणि मग तुम्हाला तोंड येणं वगैरे असे आजार पण होऊ शकतात. हे कुपोषण पण होऊ शकतं. नंतर तुमच्या सवयी सवयी तुमच्या हॅबिट्स काय आहेत? तुम्ही चांगल्या खाण्याच्या, हेल्दी खाण्याच्या तुम्हाला सवयी आहेत का? का तुम्ही काही पण मिळेल ते खाता आणि गप्प बसता? पदार्थाविषयीचा तुमचा दृष्टिकोन काय आहे? हे पण कुपोषणामध्ये प्रामुख्याने मोडतं. नंतर 6व्या पॉइंटमध्ये आपण काय घेऊ शकतो की वाढती लोकसंख्या. आता वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात जर तुम्हाला पीक तेवढं उत्पन्न निघालं तर ठीक आहे. पण
नाहीतर मग महागाई वाढते. पीक कमी आणि लोक खाणारी जास्त असेल तर महागाई वाढते. आणि महागाई वाढली की ते पदार्थ घ्यायला पण सगळ्या लोकांना शक्य होत नाही. तर वाढत्या लोकसंख्येचा पण खूप मोठा दुष्परिणाम असतो. आता भारताकडे आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात आपण शेती करतो. खूप जमीन आहे. त्यामुळे आपल्याला जाणवत नाही. परंतु सिंगापूर वगैरे सारख्या ठिकाणी तर तिथे जमीनच नाही. तिथून ते विकत घेतात. दुसऱ्या ह्याच्यातून विकत घेतात. मलेशियाकडून विकत घेतात किंवा इव्हन पाणीसाठी सुद्धा ते इतके दिवस मलेशियावर अवलंबून होते. आता तर त्यांनी समुद्राचं पाणी प्युरिफाय करायला चालू केलंय. त्यामुळे अशा वेळेस काय होतं की त्या वस्तूंच्या किमती वाढतात खूप मोठ्या प्रमाणात. हम्म लक्षात ठेवा. नंतर अस्वच्छता. तर तुमच्याकडे जर अस्वच्छता असेल तर तुम्ही सारखे सारखे आजारी पडता. सारखे सारखे आजारी पडला की तुमचं जेवणाचं प्रमाण किंवा सगळंच कमी होतं आणि तुमचं न्यूट्रिशन मिळत नाही आणि मग तुमचं शरीर कुपोषित होतं. हं? अंधश्रद्धा असतील, की हे खायचं नाही, ते खायचं नाही, गरोदरबाईने हे नाही खायला पाहिजे, गरोदरबाईने ते नाही खायला. अशा बऱ्याच अंधश्रद्धा असतात किंवा सर्दी खोकला झाला हे खाऊ नका, हे खाल्लं हे खाऊ नका, असं बऱ्याच जणांच्या बऱ्याच अंधश्रद्धा असतात. तर त्या अंधश्रद्धांच्या वेळेमुळे पण कुपोषण व्हायची शक्यता दाट असते. नंतर अन्नामध्ये भेसळ खूप मोठ्या प्रमाणात वाढली. लक्षात घ्या. तर अन्न भेसळीमुळे पण काय होतं, कुपोषण होतं. तर दूध एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये नाही तयार होत. बरेच जण त्याचं केमिकल्स वापर. पनीर सुद्धा आता अॅनालॉग पनीर आलंय बाजारामध्ये. आपण पनीर खातो पण ते ऍक्च्युली नॉर्मल दुधाचं पनीर आहे का अॅनालॉग पनीर आहे आपल्याला कळत पण नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात पनीर वापरलं जातं आणि तेवढं शक्य नाही. त्यामुळे अॅनालॉग पनीर बाजारात आलेलं आहे. तर अशा भेसळीमुळे, अन्न भेसळीमुळे पण कुपोषण किंवा आजारी पडायची शक्यता जास्त वाढते. आणि दुसरी सगळ्यात शेवटची गोष्ट नैसर्गिक आपत्ती. आता तुम्ही बघितलं की खुल्लारीचा भूकंप बघितला, सुनामी बघितली, कोविडची आपत्ती बघितली. तर ह्या सगळ्या नैसर्गिक आपदामध्ये पण कुपोषण होऊ शकतं. कारण का तर मोठ्याच्या मोठ्या प्रमाणामध्ये झाडांचं नुकसान होतं. तेवढ्या प्रमाणामध्ये किंवा लाईट तुटणं, ट्रान्सपोर्ट बंद पडणं, अशा वेळेस ते पदार्थ आपल्याला बरेच दिवस मिळत नाहीत. मग अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळेस तुम्हाला जे काही थोड्या दिवसात काही पॅकेट्स मिळाले, काय मिळालं त्याच्यावरती स्फोट किंवा हे भागावं लागतं. अशा नैसर्गिक आपत्तीत पण तुम्हाला कुपोषण होण्याची शक्यता जास्त प्रमाणामध्ये आहे. हम्म तर आता लक्षात घ्या की कुपोषण समस्या दूर करण्याचे उपाय काय आहेत प्रामुख्याने. आता कुपोषण तुम्ही म्हणजे काय बघितलं तर आता त्यासाठी प्रामुख्याने पहिलं काय करू शकतो आपण, की लोकसंख्येवरती नियंत्रण आणू शकतो. ही जी काही वाढती लोकसंख्या आहे त्याच्यावरती जर नियंत्रण आणलं तर आपोआपच काय होईल, की सगळ्यांना व्यवस्थितपणे सगळ्या गोष्टी अवेलेबल होतील. त्याच्यानंतर शिक्षण पाहिजे. तुम्हाला आहारविषयीचं शिक्षण दिलं पाहिजे, पोषणाविषयीचं ज्ञान दिलं पाहिजे. तर तुम्ही जर शिकलेले असाल तर तुमच्या बघायचा दृष्टिकोनच बदलतो. आपोआपच तुमच्या गोष्टीचं कुठल्या पण गोष्टीमध्ये वाचन करणे, लिहिणे, बघणे, विचार करणे या गोष्टींची पद्धत वाढते. त्याच्यामुळे आहार आणि पोषणाविषयीचं जर तुम्हाला ज्ञान आलं तर आपोआपच तुम्हाला काय होतं, की प्रामुख्याने शिक्षणामुळे तुमच्या सगळ्याच गोष्टींमध्ये फरक पडतो. शिक्षणाने तुम्हाला जॉब मिळतो, जॉबने तुम्हाला पैसा मिळतो, पैशाने तुम्ही प्रत्येक गोष्ट विकत घेऊ शकता, तुमचा कॉन्फिडन्स वाढतो. हम्म नंतर दरडोई उत्पन्न प्रत्येकाचं वाढवणं म्हणजे प्रत्येक व्यक्तिगणिक दरडोई उत्पन्न असतं. तर ते दरडोई उत्पन्न, एखाद्या घराचं दरडोई उत्पन्न वाढवण्याचा आपण प्रयत्न करू शकतो. नंतर शासकीय कार्यक्रमांच्या माध्यमातून पण आपण बऱ्याच गोष्टी करू शकतो. म्हणजे आरोग्य संबंधित कार्यक्रम घेऊ शकतो, पूरक आहार कार्यक्रम घेऊ शकतो, एकात्मिक बाल विकास योजना जी ICDS आहे गव्हर्नमेंटची त्याच्याद्वारे सुद्धा आपण ह्याला मदत करतो. नंतर पोषक पदार्थांचं उत्पादन वाढवून, भाज्या व फळे यांचं उत्पादन वाढवून पण आपण काय करू शकतो, की हे कुपोषणाची समस्या आपण काय करू शकतो, बदलू शकतो. आता गव्हर्नमेंटमध्ये बऱ्याच पॉलिसीज आहेत. तांदूळ खिचडी प्रकल्प राबवला जातो. मग तो कधी भाज्या घालून भात असतो, कधी मसाले भात असतो, कधी साधा भात असतो किंवा वरण भात असतो. तर त्याच्यामुळे काय होतं, की पोषण मुलांना चांगल्या प्रकारे मिळायचं. किंवा आता गर्भिणीमध्ये तुम्हाला माहिती आहे अंगणवाडीमध्ये ते मुगाची डाळ, मूग, अख्खे मूग, तेल ह्या गोष्टी वाटतात किंवा सत्तूचं पीठ वाटायच्या पूर्वी. तर सुकडी वाटायच्या आपल्या काळामध्ये. तर हे सगळे काही प्रोटीनयुक्त पदार्थ आहेत. त्याच्यामुळे काय होतं, की
जे काही नैसर्गिक पोषण किंवा कुपोषणापासून आपोआपच तो व्यक्ती दूर जातो. त्याच्यानंतर शेतकी तंत्रज्ञानाच्या साहाय्याने पण आपण काय करू शकतो? शेतकी उत्पादन वाढवू शकतो. दुधाचं उत्पादन वाढवू शकतो. अन्न पदार्थांचं योग्य संरक्षण करू शकतो. आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये माल काय होतो मार्केटमध्ये अवेलेबल होतो. त्याच्यानंतर माध्यमिक शालेय आहार योजना मी तुम्हाला आता सांगितली ती. माध्यमिक शालेय आहार योजना म्हणा किंवा अंगणवाडीमध्ये म्हणा, या सगळ्याचा मुख्य उद्देश काय आहे की कुपोषित बालकांचं परिणाम कमी करणे किंवा सगळीकडे बघा आता फॅक्टरी एरियामध्ये पण बघतो आपण की डॉक्टरांना बोलून रेग्युलर चेकअप केलं जातं किंवा शिबिरं घेतली जातात. मग त्याच्यामध्ये तुमचं काही डेफिशियन्सी आहे का? वजन उंची योग्य प्रमाणात आहे का? किंवा काही प्रॉब्लेम्स आहेत का? मग ते विटॅमिन डोळ्यामध्ये विटॅमिन स्टॉप दिले की विटॅमिन ए डेफिशियन्सी असते. मग किंवा तुम्हाला रातंधळेपणा आहे का? किंवा तुम्हाला हिरड्यातून रक्त येते का? म्हणजे विटॅमिन सी डेफिशियन्सी आहे का? स्कर्वी रोग झालाय का? ह्या सगळ्या गोष्टी काय होतात? या शिबिरांमध्ये चेक केल्या जातात आणि त्यानुसार त्यांना सप्लिमेंटरी औषधं किंवा डाएटमध्ये आपण चेंजेस करतो आणि त्याच्यामध्ये काय होतं प्रामुख्याने फरक पडतो. तर हे काय झालं आपण आज काय बघितलं? हे खूप पोषण बघितलं. हम्म? कुपोषणामध्ये तुम्हाला काय अडचण आहे का? ह्यातलं काही कळलं नाही असं काही वाटतंय का तुम्हाला? हम्म? नाही मॅडम, समजलं. समजलं ना? फार फास्ट होत नाहीये ना? ठीक आहे. नाही नाही बरं आता आपण हा काही विचारलं का मॅडम, सर? हा विटॅमिन B12चा सोर्स कशामध्ये असतो चांगला? फर्मेंटेड गोष्टींमध्ये असतं विटॅमिन B12 प्रामुख्याने. व्हेजिटेरियन दुधामध्ये, दह्यामध्ये असतं म्हणतात, पण ते ऍक्च्युली त्याचं पण खूप वेळा आपण 2-3 वेळा दूध बॉईल केलं की ते विटॅमिन B12 निघून जातं ऍक्च्युली. त्याला जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर तर तुम्हाला बऱ्याच मीट मधून ह्याच्यामधून त्याच्यामधून मिळतं. पण जे व्हेजिटेरियन लोक आहेत तर त्यांना डिफिशियन्सीचं प्रमाण जास्त प्रमाणात असायची शक्यता असते. त्यांना असा खूप चांगला B12चा सोर्स नाहीये. अशा वेळेस तुम्ही सप्लिमेंटरी किंवा इंजेक्टेबल औषधं किंवा ओरल सप्लिमेंटरी पण घेऊ शकता B12चे. अच्छा, हम्म म्हणजे मग त्या शाकाहारामध्ये सोर्स नाहीये चांगला विटॅमिन B12. चांगला सोर्स नाहीये विटॅमिन B12चा. हं? हम्म. मिळतं दुधातून, दह्यातून, थोड्या प्रमाणात तुपातून पण मिळतं. पण मग त्याला दूध 3-4 वेळा तापवलं नाही पाहिजे किंवा मग दही लावताना पण आपण एक कधी आता बऱ्याच जणांना सवय असते 2-3 वेळा दूध गरम करतात. तर काही जण आता व्हेगन दूध पण घेत नाहीत, दही पण खात नाहीत. अशा वेळेस पण अडचण होऊ शकते. हं? तर ते खूप हम्म. कमी प्रमाणात मिळतं म्हणजे अगदी इंट्रिन्सिक सोर्स खूप कमी प्रमाणात असतो. तर त्याच्यामुळे मग त्यांना बऱ्यापैकी सप्लिमेंटरी घ्याव्या लागतात. मग मॅडम, ते काही काही जे फळं आहेत ना, हं. फ्रुट्स, फळांमध्ये पण B12 असतं का? म्हणजे चांगला सोर्स कुठल्या? नाही असं चांगला सोर्स नाहीये B12चा. अच्छा, फळांमध्ये फारसं प्रमाणात B12 नाही. बाकी B1, B2, B3, B6 मिळतं. ते पण एक B12 ला असं पेरू सारखं एक फळ असतं बघा, ते काय बेर का पियर्स काहीतरी म्हणायचं का? पियर्स नासापती हा. त्याच्यामध्ये पण त्याच्यामध्ये फारसं नाही. थोड्या फारसं प्रमाणात नाही. अगदी. फारसं नाही पण म्हणजे जेवढं हवंय तेवढं मिळत नाही. कारण B12 बऱ्यापैकी नर्व्ह रिपेअरमेंटला, इम्पेअरमेंटला मदत करतं. म्हणजे नर्व्हवरचं जे मायलिन शीथ आहे किंवा कोटिंग आहे हम्म. त्यासाठी काय करतं विटॅमिन B12 मदत करतं. विटॅमिन B12 मुळे पण बऱ्याच एन्झाईमचं काम रेग्युलेट व्हायला मदत होते. विटॅमिन बी नंतर इव्हन तुमची मेमरी म्हणाला किंवा तुमचं बऱ्याच गोष्टी ह्या विटॅमिन B12 वर अवलंबून असतात. किंवा थोडंसं नर्वचं काय सगळ्याच म्हणलात गोष्टी मॅडम, ते नर्वचं? नर्व आपल्या ज्या नर्वचं काही काय म्हणालात ते विटॅमिन चेतापेशी बी? असतात त्याच्यावरती मायलिन नावाचं शीत असतं. ते विटॅमिन B12 तयार करतं. विटॅमिन B12 डेफिशियन्सी असेल तर तुमचं रिपेअरिंगचं जे काम चालू आहे त्याच ते मायलिन शीथ एम्पेअरमेंट होतं. एम्पेअरमेंट म्हणजे त्याच्यावरचं कोटिंग निघून जातं किंवा डिस्ट्रक्ट होतं. मग त्यावेळेस तुमचे जे रिफ्लेक्सेस आहेत ते मायलिन शीथमुळे इकडून तिकडं, तिकडून इकडे जातात. मग ते रिफ्लेक्सेस स्लो होतात. आलं का लक्षात? मग तुमचं मेमरी लॉस, थोडासा मेमरी कमी राहणे किंवा फॉगिंग सारखं वाटणे असं B12 डिफिशियन्सीनी होऊ शकतं किंवा तोंड वारंवार येणे, स्टोमॅटिटिस होणे, सारखं सारखं वारंवार तोंड येणे अशा गोष्टी पण होतात. हम्म? हम्म. किंवा हम्म. पर्निशियस अॅनिमिया होऊ शकतो. हं? तर हम्म. ह्या गोष्टी त्याच्यामुळे आता हे पुढे पुढे येईलच आपल्याला म्हणजे विटॅमिन्स मध्ये
हे सगळं प्रामुख्याने येईलच. हम्म अच्छा. आणि मॅडम तुम्ही एक ते हे म्हणलात की आपलं नळ नगरपालिकेचं जो नळाचं हे असतं कनेक्शनचं पाणी हम्म ते हम्म. पिण्यासाठी योग्य असतं का? हो हो, योग्य असतं पिण्यासाठी. कारण त्याला ते आता पहिलंच ऍक्च्युली प्युरिफाय करतात ते मला वाटतं ते. ते पण प्युरिफाय करतात आणि पण त्यांचं टीडीएस आपल्या एवढा कमी नसतो. जे काय त्यांचं रिव्हर्स ॲरो ते पण त्यांचा पण प्रोजेक्ट असतो मोठ्या प्रमाणामध्ये. पण आपला जो ॲरो फिल्टरचा टीडीएस असतो ते खूप कमी सेट करतात, ते 40-50च्या आसपास सेट करतात. तर तो जे हम्म. काही प्राधिकरणाचं पाणी आता बारामतीत येतंय आमच्याकडे, तर ते पण प्युरिफाय करून येतं. पण त्याचं म्हणजे ते ठराविक वेळेला सुटतं, ते भरून ठेवावं लागतं आपल्याला. मग त्याचा टीडीएस साधारणतः 150 ते 200च्या आसपास असतो. हम्म. ते पण हम्म. ऍक्च्युली क्लीन केलेलं असतं. पण मग ते तुम्ही अगदीच तुम्हाला भीती वाटत असेल तर आपण बॉईल करून ते पाणी परत रिपीट वापरू शकता. बॉईल करून थंड करून ते पाणी वापरू शकता. हम्म. हम्म. की जंतू मॅडम अजून एक निर्जंतुक. ते एक प्रकार ऐकला म्हणजे की हम्म. अल्कलाईन वॉटर म्हणून ते हा, बरंच आता असं. ऍक्च्युली अल्कलाईन वॉटर का म्हणतो आपण, तर आपल्या नॉर्मली पीएच मध्ये जे 7च्या खाली असतं तर ते सगळं ऍसिडिक असतं. 7च्या वर जे असतं ते सगळं अल्कलाईन असतं. हा, आणि 7 म्हणजे साधारणतः 7 to 7.5 पर्यंत न्यूट्रल येतं. हा, तर ऍसिडिक जेव्हा होतं तेव्हा तुमचं एजिंग जास्त प्रमाणात होतं. कुठले पण हम्म. ऍसिडिक गोष्टी, तुम्ही चहा कॉफी ह्या सगळ्या ऍसिडिक गोष्टी झाल्या. तुम्ही जेव्हा ऍसिडिक गोष्टी वापरता तेव्हा तुमचं दाताचं इनॅमल खराब होतं. तुमचं वृद्धत्व तुम्हाला लवकर येतं. ऍसिडीमुळे ब्लडमध्ये पण तुमचं ऍसिडिक होतं, व्याधीला निमंत्रण जास्त मोठ्या प्रमाणात दिलं जातं. तर मग त्याच्यामुळे अल्कलाईन वॉटर वापरा, अल्कलाईन वॉटर वापरा. पण त्यासाठी आता त्याचा जो आरो असतो तो 3.5 लाखाचा असतो, तेवढी काही गरज हम्म. नाही. हा, पण मग अल्कलाईन वॉटर आपण वेगवेगळ्या प्रमाणामध्ये आपण डिटॉक्सिफाय करून किंवा आपण त्याच्यामध्ये पुदिना घालून किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपण किंवा तुळशीची पानं वापरून त्याला आपण त्या पाण्याला फ्लेवराईज करून पण ते पाणी आपण चेंज करू शकतो. प्रत्येक वेळेस मग तेवढे मॅडम मी 3.5. ते आपले श्री श्री रविशंकरचा एक व्हिडिओ बघितला. ते श्री श्री हम्म रविशंकर आहेत ना, त्यांनी ते अल्कलाईन हम्म वॉटर करायची एक पद्धत सांगितली. असं ते काकडीच्या फोडी असतात ना, ते फोडी करायच्या रात्री हम्म. आणि ते पाण्यामध्ये ते भिजवायच्या डायरेक्ट टाकल्या तरी चालतात पाण्यामध्ये. हा, आणि मग ते ते सकाळी नुसत्यानंतर मग ते म्हणतात खच ते पाणी अल्कलाईन वॉटर. प्यायचं अल्कलाईन वॉटर. लिंबू, तर ते हा, लिंबू तांब्याच्या काहीतरी भांड्यात. टाकायला सांगितलं होतं. ते लिंबू म्हणजे ऍक्च्युली थोडस हा. फ्लेवर येतो त्याला पाण्याला आणि अल्कलाईन खूप. दुसरी गोष्ट म्हणजे हा दुसरी गोष्ट म्हणजे अजून एक असं आहे. एकच मिनिट हा, सर. इकडे आणलं ती तुम्ही, ती घेऊन जा. ती घेऊन जा. दुसरी गोष्ट अशी की मी काय सांगत होतो, तुम्ही अल्कलाईन वॉटर बद्दल बोलत होता ना. हे काय सांगणार होते विसरून गेले मी. बरं, ठीक आहे, मला आठवलं की मी परत सांगेन. पूर्णच विसरून गेले मी. बरं. हम्म. की काहीतरी महत्वाचं सांगणार होते पण पूर्णच ब्लँक झाले मी. ठीक आहे, तर आता हो. हा आपण काय करू की जी काय आरोग्य, आता प्रामुख्याने आरोग्याची व्याख्या किंवा WHO नुसार जी आरोग्याची संकल्पना आहे ती एक पाहू आपण आता. कारण त्याच्यावरती हम्म. मग जे काही पुढचं असेल आपण त्याच्यावरती ते पुढचं आपण बोलू. हम्म. त्याचा आरोग्य म्हणून आरोग्याची व्याख्या केली आहे. WHO ची संकल्पना आहे की आहारावरतीच आपलं काय असतं, प्रामुख्याने आरोग्य अवलंबून असतं. तुम्ही विचार करा की म्हणजे एक वेळ आपण पैसा कमी असेल तर चालेल, पण आपलं शरीर इतकं मोठं मोलाचं आहे. तुम्ही विचार करा की तुम्हाला कुठल्याही गोष्ट झाली तर काही कॅन्सर झालं, कधी कधी काही काही आजारांना औषधच नाहीये किंवा तुम्ही ज्या गोष्टीतनं सफर होता मग त्यावेळेस तुम्हाला तुमच्या आरोग्याची किंमत कळते. म्हणजे तुम्ही सगळ्या गोष्टीत इन्व्हेस्ट करता की तुम्ही पुढच्या आयुष्यामध्ये काय पाहिजे म्हणून तुम्ही बाबा पैशामध्ये इन्व्हेस्ट कराल, तुम्ही जागेमध्ये इन्व्हेस्ट करता. पण तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला 1 तास व्यायामासाठी काढायचा म्हटलं तरी वेळ नाही असं आपण म्हणतो. तर तुमची काय म्हणजे सगळ्यांचीच आपली अवस्था तशी आहे की आपण आरोग्याला खूप कन्सिडर करतो.
तर आपलं म्हणजे आयुष्य किंवा आपलं आरोग्य जर चांगलं असेल तर आपलं म्हातारपण चांगलं जाणार आहे. आपण कुणावरती डिपेंडेंट राहणार नाहीये. आपलं तुम्ही विचार करा, तुम्ही वयाच्या 50ला आणि 55ला गेले, मग तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला खूप त्रास देता. तुम्हाला चालता येत नाहीये, तुम्हाला पळता येत नाहीये, मग तुम्हाला उठता साधं नॉर्मल रिफ्लेक्सेस, उठून बसणं, बसून आपली आपली कामं करणं, कमीत कमी आपली आपली कामं केलं तरी आपण कोणावर बर्डन राहत नाही. आणि आपल्याला तसं दुसऱ्यावर डिपेंडंट राहायचं म्हटलं की आपलं आयुष्य आपल्याला सफरिंग वाटतं. त्यामुळं आरोग्याचं काय, प्रामुख्याने आरोग्याला हे खूप महत्व आहे आणि आहाराचा आरोग्याशी म्हणजे खूप मोठा संबंध आहे. तुम्ही काय खाता, तुम्ही काय विचार करता, तुम्ही तुमच्या शरीराला कसं ट्रीट करता, सगळ्या गोष्टीवरती काय होतं, तुमचं आयुष्य ते तुमचं निरामय आरोग्य पूर्णपणे अवलंबून असतं. आता WHO ने काय व्याख्या केली आरोग्याची, तर त्यांनी काय म्हटलंय की प्रामुख्यानं की आरोग्य म्हणजे केवळ काय आहे की शारीरिक आरोग्य नाहीये. तर आरोग्याची व्याख्या करायची झाली तर शारीरिक, मानसिक, सामाजिक स्वास्थ्याबरोबर व्यावसायिक, आर्थिक आणि भावनात्मक किंवा आध्यात्मिक या सगळ्या पैलूंचं किंवा होलिस्टिक आपण एक जे म्हणतो व्ह्यू. होलिस्टिक म्हणजे की सगळं संपूर्ण. म्हणजे तुमच्या त्याच्यामध्ये शारीरिक आली, मानसिक तुमचं आरोग्य आलं, तुमचं सामाजिक आरोग्य आलं, तुमचं त्याच्याबरोबर व्यावसायिक आरोग्य आलं, तुमचं आर्थिक आरोग्य आलं, भावनिक इमोशनल आयक्यू पण खूप महत्वाचं आहे. आता इथून पुढच्या काळांमध्ये इमोशनल आयक्यू जर तुमचं, बाकीचं तुमचं इंटेलिजंट आयक्यू चांगला आहे, इमोशनल आयक्यू जर तुमचं कमी आहे, तर तुम्ही तग धरणं खूप अवघड आहे इथून पुढच्या काळामध्ये. इमोशनल आयक्यू तुमचा खूप चांगला पाहिजे. इमोशनल आयक्यू, आता खूप लोकांचा इमोशनल आयक्यू कमी झाला, म्हणजे लोक सेन्सिटाईज, म्हणजे रस्त्यावरती ऍक्सिडेंट झालाय तर त्याला मदत करायला सोडून लोक मोबाईलमध्ये रेकॉर्ड करत बसतात. तर हे हे इमोशन चांगलं असण्याचं किंवा तुम्हाला दया, सहानुभूती, प्रेम ह्या गोष्टी नसल्यासारख्याच तुम्ही त्या गोष्टींना परत तो गोष्टी फॉरवर्ड करत राहतो आपण. म्हणजे इतकं आपण डिसेन्सिटाईज झालोय ह्या गोष्टींना. तर थोडक्यात काय, तुमचं शारीरिक आरोग्य, तुमचं मानसिक आरोग्य, तुमचं सामाजिक आरोग्य, त्यानंतर तुमचं आर्थिक आरोग्य, भावनात्मक आरोग्य आणि आध्यात्मिक आरोग्य, स्पिरिच्युअल, म्हणजे एका गोष्टीनंतर आपल्याला एकटा प्रवास करायचा आहे शेवटी. म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीला किती महत्व होतं बघा. म्हणजे पूर्वी की आपलं की बाबा बाल्यावस्था आली, मग आपलं ते तारुण्यपद पदार्पण आलं, मग तुमचं म्हणजे गृहस्थाश्रम आला, मग तुमचं नंतर वानप्रस्थाश्रम, तर ते हे संन्यासाश्रम किंवा तर हे सगळं जे काही आहे तसं मग मग आध्यात्मिक आरोग्याला पण कुठेतरी महत्व, तुमची स्पिरिच्युअल उन्नती, तुमचा आत्मा म्हणजे काय आहे, तर मी कोण आहे, किंवा म्हणजे माझ्या स्वतःच्या उन्नतीसाठी काहीतरी काम केलं पाहिजे, आध्यात्मिक स्पिरिच्युअल उन्नती. तर मग त्याच्यामध्ये तुम्ही अंतर्मुख होणार, मग तुम्ही विचार करणार, ह्या सगळ्या गोष्टींना जे काय आहे त्याला आपण आरोग्य असं म्हणतो. किंवा म्हणजे थोडक्यात काय की स्टेट ऑफ कम्प्लीट वेलबिंग, म्हणजे ती फिजिकल असू दे, मेंटल असू दे, सोशल असू दे, इकॉनॉमिकल असू दे, तर सोशल टोटली वेलबिंगची जी काही प्रोसिजर आहे सगळ्या गोष्टी, त्याला आपण काय म्हणतो की त्यात म्हणजे एखाद्या त्याच गोष्टीला आपण आरोग्य किंवा हे म्हणतो, किंवा आपण हेल्दी ह्युमन बिईंग असं म्हणू शकतो. नंतर आरोग्य ही एक अशी गोष्ट आहे की ती स्वतःला कमवायला लागते. ती काय आपल्याला खरेदी करून पैसे दिले आणि मग खरेदी केली असं नाही. तर प्रत्येक गोष्टीमध्ये मध्ये तुमचे बऱ्याच गोष्टी, म्हणजे तुमचं सगळ्या गोष्टींवरती काम करावं लागतं. तुमचं भावनिक स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी काम करावं लागतं तुम्हाला. तुमचं शारीरिक स्वास्थ्य ठेवण्यासाठी तुम्हाला काहीतरी वेगळ्या गोष्टी कराव्या लागतात. नंतर तुमचं सामाजिक स्वास्थ्य म्हणजे काय, तर तुम्ही कसं लोकांशी बोलता, कसं त्यांना मदत करता, तुम्ही कसं हेल्प करता. तुम्ही विचार करा की आजच्या काळामध्ये 200-400 मित्र तुम्हाला फेसबुकवर, व्हॉट्सअपवर दिसतात, पण ऍक्च्युली तुम्हाला मदत करणारे लोक किती आहेत, हा विचार करा. तर तसे मित्र 2-4 हातावर बोटात मोजण्याइतके असतात. तर अशी लोक जमा करणं पण आपल्या आयुष्यात महत्त्वाचं, म्हणजे आपण त्यांना मदत करतो, ते आपल्याला मदत करतायत. तर अशी लोक की बाबा एक हाक मारली की आपल्या हाकेला हो करणं, तर तर तुम्हाला काय होतं की तुमचं त्यावेळेस तुम्हाला प्रत्येक तुमच्या चढ उतारामध्ये तुम्हाला जर ती माणसं मदतीला असली तर तुम्हाला डिप्रेशन येणार नाही, तुम्हाला स्ट्रेस येणार नाही. मग त्यामुळे आपोआपच तुमच्या सगळ्या गोष्टी काय चांगल्या राहतील. तर आता पहिल्यांदा आपण काय बघणार आहोत याच्यामध्ये WHO नुसार की प्रामुख्याने काय आहे की उत्तम पोषण तर पाहिजे, आहार तर चांगला पाहिजे, सुदृढ आरोग्य पाहिजे, सगळं बरोबर आहे. परंतु शारीरिक स्वास्थ्यामध्ये काय असतं प्रामुख्याने की की जरी कुठली आपली प्रकृती जरी आजारी नसलो आपण, तरी पण आपण काय की योग्य उंचीनुसार आपलं योग्य वजन असणं गरजेचं आहे.
आपल्याला भूक लागणं वेळोवेळी महत्वाचं आहे, गाढ झोप येणं महत्वाचं आहे, नंतर मलविसर्जन मूत्रविसर्जन वेळेवर होणं महत्वाचं आहे, दैनंदिन आपल्याला जी काही कामं करणार आहोत त्याच्यात आपल्याला व्यावहारिक शक्ती असणं महत्वाचं आहे. मग हे सगळं करण्यासाठी आपल्याला काय करायला लागतं की आपल्या शरीराची आपल्याला अंतर्बाह्य स्वच्छता करणं महत्वाचं आहे. नंतर आपला आहार चांगलं ठेवणं गरजेचं आहे. व्यायाम चांगलं ठेवणं महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्ट आरोग्याचे सगळे चांगले नियम पाळणं आपल्याला काय गरज आहे? गरज आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे काय होतं की आपण आपापच आपलं घर स्वच्छ ठेवलं, निर्जंतुक ठेवलं, आपलं शरीर स्वस्थ ठेवलं, आपले कपडे स्वच्छ ठेवले, तर ह्या सगळ्यांमधून कधी, कुठे, किती वेळा आणि कधी केव्हा खावं हे जरी आपल्याला कळलं, नंतर व्यवस्थित चावून खाणे, तर हे सगळे जे काही नियम आहेत किंवा व्यायामामध्ये पण काय की नेहमी आपल्याला की हृदयाची फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढणारे व्यायाम आहेत, नंतर स्नायूंची शक्ती वाढवणारे काम व्यायाम आहेत. तर हे सगळे काय करतात, व्यायामामुळे डोपामाइन सेरोटोनिन रिलीज होतं, आपलं स्वास्थ्य चांगलं राहतं, मग इम्युनिटी वाढली की आपल्या आजाराचं प्रतिबंधन पण होतं. म्हणजे आता आपण व्हॅक्सिनेशन्स घेतो सगळे वेगवेगळ्या प्रकारचे, लहानपणापासून आपण काय करतो, कोविडमध्ये पण आपण व्हॅक्सिन घेतले, तर हे प्रतिबंधात्मक कारवाया करतो आपण, आपली प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी आपण प्रतिबंधात्मक कार्य करतो. तर हे सुद्धा काय होतं, आपल्या आरोग्याला योग्य प्रमाणात मदत करते. इव्हन आपण आफ्टर 50 नंतर पण लोकांना इन्फ्लुएन्झा व्हॅक्सिन घ्या म्हणून सांगतो. का? तर जर लहान बालकं आणि वृद्ध व्यक्ती यांची प्रतिकारशक्ती कमी असते, मग तरुण व्यक्तीपेक्षा किंवा प्रौढ व्यक्तीपेक्षा. त्याच्यामुळे आपण त्यांना व्हॅक्सिन्स त्यांना घ्या म्हणतो. मद्यपानापासून किंवा व्यसनांपासून दूर राहायला पाहिजे. तर काय होतं की आपलं आरोग्य उत्तम राखलं जातं. तर हे शारीरिक फिजिकल वेलबिंग झालं. आता सायकोलॉजिकल वेलबिंग मध्ये काय बघतो आपण, तर मानसिक आरोग्य काय की एक पूर्ण चांगली स्थिती आहे, ज्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने काय होतं की उच्च दर्जाचं मानसिक स्वास्थ्य आपल्याला मिळतं. आता शरीर स्वास्थ्यामध्ये काय असतं की प्रयोगशाळेमध्ये आपण टेस्ट केल्या, आपल्याला कुठला आजार झाला आपल्याला कळतं. तसं मानसिक स्वास्थ्यामध्ये आहे का? नाही. तर तिला मग आपण कसं ओळखायचं की ती व्यक्ती कशी आहे, किंवा मग अशा वेळेस तिचे किती मित्र आहेत, ती समाजात कशी वावरते, ती किती कसं प्रत्येक गोष्टीला फेस करते, नंतर ती सहजीवन एकत्रित आपल्याला एक व्यतीत करू शकते का, हा, सर्व प्राणी मात्रावरती प्रेम करते का, ह्या सगळ्या गोष्टी किंवा सकारात्मक विचार कसे आहेत, या सगळ्या गोष्टीवरती आपण काय करू शकतो, मनाचं आरोग्य अवलंबून असतं. किंवा म्हणजे त्याची ग्रहणशीलता कशी आहे, कार्यक्षमता कशी आहे, जागृती कशी आहे, संतुलन कसं आहे, सहजता किती आहे वागण्यामध्ये, नंतर त्याचे दृष्टिकोन किंवा म्हणजे चांगले विधायक दृष्टिकोन आहे का, नाही तर वाईट दृष्टिकोन असतात काही काहींचे, गुंड प्रवृत्तीचे लोक असतात, मारणे, चोऱ्या करणे, लुटणे, तर अशा प्रवृत्ती नाहीत ना. तर हे सगळं मानसिक स्वास्थ्यामध्ये काय होतं, प्रामुख्याने महत्वाचं असतं. तर प्रामुख्याने मानसिक स्वास्थ्यामध्ये आता बघा, 21वा तर धावपळीचं जे युग आहे, प्रत्येकाला इथं स्ट्रेस आहे, तणाव आहे, काहीतरी मिळवण्याची उर्मी आहे. त्याच्यामुळे काय होतं की आपण पळत पळत काय करतो, प्रत्येक गोष्ट मिळवण्यासाठी शरीरावरती अयोग्य प्रकारे ताण देतो, किंवा त्याच्याकडे आता मर्सिडीज आहे तर माझ्याकडे मर्सिडीज पाहिजे, किंवा ते तर ह्या सोशल मीडियामुळे तर अजून जास्त कळतं आपल्याला की कुठे काय अवेलेबिलिटी आहे. त्याच्यामुळे डिप्रेशन येतं. कंपॅरिझननी तुमचा ताण वाढतो, की एखाद्या व्यक्तीशी कंपॅरिझन केल्यामुळे पण तुमचा स्ट्रेस वाढतो. तर कंपॅरिझन हे स्वतःशीच असावं. समजा आज माझ्याकडे छोटी टू व्हीलर गाडी आहे, ठीक आहे, थोड्या दिवसांनी माझ्याकडे फोर व्हीलर येईल, पण मग ती काहीतरी येईल, मी थोडंसं किंवा बाबा सायकलवर फिरतोय मग टू व्हीलर आली, तर माझ्याशी कंपॅरिझन करू शकतो, की माझ्या करिअरमध्ये माझी ग्रोथ झाली, किंवा मी आता नवीन काहीतरी शिकते. समजा आता तुम्ही नवीन काहीतरी शिकताय ह्या वयामध्ये, की बाबा तुम्ही डायटिक्सचा डिप्लोमा करताय, तर ह्या वयामध्ये ही तुम्ही नवीन गोष्ट, तर तुमची ह्या ब्रेनच्या बौद्धिक भूक आहे तुमची, की ही बौद्धिक भूक तुम्ही भागवायचं काम करताय. तर हे सगळी गोष्टीतून काय आहे, या गोष्टी काय प्रामुख्याने महत्वाच्या आहेत. लेक्चर आहे का पुढचं तुमचं? लेक्चर आहे पुढचं? नाही, काही सांगितलं नाही मॅडम. मग कंटिन्यू करायचं का, भावनिक स्वास्थ्य, सामाजिक स्वास्थ्य, आध्यात्मिक स्वास्थ्य राहिलंय का उद्या घ्यायचंय? नाही, उद्या घ्या मॅडम. ठीक, चालेल उद्या चालेल. घ्या मॅडम. त्यात काय अडचण नाही ना आता कुणाला? नाही नाही नाही, काय असलं तर तुम्हाला नोट्स वाचून परत नंतर करू शकतो, विचारू शकतो. चालेल चालेल, थँक्यू थँक्यू. उद्या घेऊ आपण पुढचं राहिलेलं.
हो हो थँक्यू.